नरेश अरोरा कोण त्याला विचारून निर्णय घेणार का? पवार कुटुंबियांनी संताप व्यक्त केलाय। सुनेत्रा पवारांबाबत केवळ 3 ते 4 जण निर्णय घेतायत। आम्हाला याबाबत काहीच कल्पना नाही। कुटुंबासाठी कठीण वेळ आहे। अशा वेळी माध्यम सल्लागाराला विचारून निर्णय घ्यायचा का? पवार कुटुंबियांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। त्यामुळे नरेश अरोरा कोण त्याला विचारून निर्णय घेणार का असा सवाल पवार कुटुंबियांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। आम्हाला याबाबत कुठलीही कल्पना नाही असंही पवार कुटुंबियांचं मत आहे। त्यामुळे एकंदरीतच आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि याच पार्श्वभूमीवर एकीकडे राष्ट्रवादीची बैठक पार पडतेय तर दुसरीकडे बारामतीमध्ये गोविंद बागेत पवार गटाची बैठक ही पार पडतेय। तर यावेळी नरेश अरोरा नेमका कोण त्याला विचारून निर्णय का घेतला जातोय? पवार कुटुंबियांनी हा संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। सुनेत्रा पवारांबाबत केवळ 3 ते 4 जण निर्णय घेतायत। आम्हाला याबाबत कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही। कुटुंबासाठी ही कठीण वेळ आहे आणि अशा वेळी माध्यम सल्लागाराला विचारून निर्णय घ्यायचा का असा संतप्त सवाल पवार कुटुंबियांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच आज राजकीय घडामोडींना अतिशय वेग आल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गांगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, पवार कुटुंबियांनी एकंदरीतच या सगळ्या सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीवरती आणि या चर्चांवरती मोठा संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की राज्यामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर जे आहे 3 दिवसाचा दुखवटा असताना सुद्धा राजकीय हालचालींना जो आहे तो अतिशय वेग हा कालपासून सुरू झाला आणि खास करून जे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे यांची जी भूमिका पाहिली तर आपण त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेऊन जे आहे ते सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते आम्ही एकमुखाने निश्चित केलेलं आहे गटनेते पदासाठी आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदासाठी असं सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। मात्र राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत जे आहे ते अद्याप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं जे आहे ती स्पष्ट प्रतिक्रिया अजून कोणाकडनं आलेली नाहीये। दुसरीकडे आपण बघतोय की सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ जरी घेणार असल्या तरी त्या शपथविधीला सुप्रिया सुळे हजर राहणार नाही असंच दिसतंय। कारण सुप्रिया सुळे जे आहेत त्या दिल्लीसाठी रवाना होणार आहे। बारामतीमधून सुप्रिया सुळे थेट दिल्लीसाठी रवाना होणार आहे। तर दुसरीकडे शरद पवार जे आहेत ते आज दुपारी साधारण 1 वाजता मुंबईमध्ये पोहोचतील। त्यामुळे शरद पवार सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित असतील की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे। कारण आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सुनेत्रा पवार यांच्याबाबत जे आहे ते कोणताही निर्णय किंवा अशा प्रकारचं त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे किंवा ज्या काही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या काही हालचाली सुरू आहेत त्याबाबत ते अनभिन्न आहेत, त्यांना त्यांची कोणतीही माहिती नाही अशा प्रकारचं एक उघड स्टेटमेंट आणि स्पष्ट स्टेटमेंट वक्तव्य जे आहे ते शरद पवार यांनी केलेलं आहे। आणि त्याचमुळे हा जो काही म्हणजे आज सुनेत्रा पवार हे मुंबईत दाखल जरी झाल्या असल्या तरी आज होणाऱ्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ अशा आणि एकूणच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्वच पक्षाच्या खासदार आमदारांसोबत जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं सुनेत्रा पवार यांना कोणकोणत्या, कारण गटनेता पदच फक्त महत्वाचं नाहीये तर उपमुख्यमंत्री पद हे 2 जरी ऑफर असलं तरी अजित पवारांकडे असलेले खाती आणि त्याचबरोबर पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे नेमकं कोणाकडे जाईल याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची आज निवड होते का हे सर्वाधिक महत्वाचं आहे। कारण दोन्ही राष्ट्रवादींना जर एकत्र यायचं असेल तर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षच हे ठरवू शकतो आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांना जर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये एक पक्ष म्हणून काही बदल करायचा असेल तर त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे पक्ष स्वतःकडे घेणं त्यांच्यासाठी महत्वाचं राहील आणि त्यासाठी त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणं सर्वाधिक महत्वाचं राहील। तर राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडे राहिलं तरच ते अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या एक निर्णय क्षमता किंवा निश्चित ज्योत्स्ना, त्यामुळे एकंदरीतच आज या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।